हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा होम किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे मनापासून आभार. आज आपण खूप छान अशी रेसिपी बघणार आहोत. ती म्हणजे सध्या मुलांना सुट्ट्या आहेत आणि त्यांना ना रोज काहीतरी छान छान खायला हवं असतं. तर आपण आजची रेसिपी पण ही मुलांसाठीच बघणार आहोत. तर बघा, आज आपण बघणार आहोत पापडी चाट. मुलांना खूप आवडतात, मुलांनाच काय सगळ्यांनाच आवडतं. हे पदार्थ उन्हाळ्यात छान पण लागतात भाजीपोळीपेक्षा. तर बघा, आपण खूप सुंदर असा, अगदी बाहेरच्या पेक्षा सुंदर आपण घरी पापडी चाट बनवू शकतो आणि तो छान पण लागतो. तर मी इथे घेतलेले आहे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. तुम्ही इथे मैदा आणि गव्हाचं पीठ एकत्र घेतलं तरी चालेल, नुसतं गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल. त्यात मी टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा मी घेतलेला आहे ओवा छान आपल्याला हातावर क्रश करून टाकायचं आहे. हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला मोहन टाकून घ्यायचंय. तुम्ही इथे तेलही टाकू शकता, याने आपली पापडी खुसखुशीत आणि कुरकुरीत पण होते. पापडी चाट म्हटल्यानंतर पापडी छानच असायला हवी, तरच आपलं चाट छान बनतं. बघा, आता जे मोहन टाकलंय ना, आपल्याला सगळीकडे आपल्याला हातानेच मिक्स करायचंय. आता व्यवस्थित असं आपल्या याचा मुठ्ठी बनते बघा या पद्धतीने, म्हणजे मग आपलं मोहन एकदम परफेक्ट झालेलं आहे. 1 वाटीसाठी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तेल किंवा तूप छान गरम करून टाकायचं आहे. आता मी नॉर्मल टेम्परेचरचं आपलं पाणी घेतलेलं आहे. पाणी टाकताना थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे, कारण आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे पापडी छान आपली कडक कुरकुरीत तयार होते. बघा, खूप आपल्याला असं सॉफ्ट असं मळत वगैरे नाही बसायचं आहे, फक्त साधं आपलं भिजवून घ्यायचं आहे मैदा. बघा, या पद्धतीने पाणी अगदी थोडंसंच लागलेलं आहे मला. आणि आता हा 10 मिनिटासाठी छान झाकून ठेवायचं आहे. हे माझं घरचंच दही लावलेलं आहे. दही आहे ना, आंबट नसावं आणि ते ताजं असावं, म्हणजे मग पापडी चाट छान लागतं. दही कसं लावायचं याची पण मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की जाऊन बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, दही छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, सॉफ्ट असं. बघा, या पद्धतीने मी दही छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यात 1 ते 1.5 चमचा साखर. तुमचं दही कसं आंबट आहे तशी तुम्ही साखर टाका. मी इथे 1 ते 1.5 चमचाच टाकलेला आहे, कारण हे घरचं दही आहे, अजिबात आंबट नाहीये. मिरी पावडर पण टाकू शकता, मिरचीचे तुकडे पण टाकू शकता. आता आपलं दही पण तयार आहे. बघा, मी इथे 3 बटाटे घेतलेले आहे उकडून, ते आपल्याला छान असे फोकनी मी आता स्मॅश करून घेतेय. बघा, या पद्धतीने बटाटा उकडून गार करूनच घ्यायचा आहे. अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे. इथे पाहिजे तर तुम्ही मिरचीचे तुकडे, मिरी पावडर टाकू शकता. मी फक्त मीठ आणि कोथिंबीरच टाकलेली आहे. आणि आता हे छान मिक्स करून घेणार आहे. बघा, आपला छान बटाटा पण तयार आहे. इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे. 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. आपलं पीठ पण छान असं बघा भिजलेलं आहे. आता 1 मिनिट आपल्याला हे मळून घ्यायचंय फक्त. आता छोटे छोटे आपल्याला असे उंडे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही आधीच अशी पापडी तयार करून ठेवू शकता, जेव्हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी वगैरे मुलांसाठी बनवायचं असेल किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, दुपारच्या मुलांना खाण्यासाठी बनवायचं असेल, तर तुम्ही अशा पुऱ्या आधीच बनवून ठेवू शकता, म्हणजे वेळेवर मुलांना फक्त तुम्ही चाट छान करून देऊ शकता. आता आपल्याला त्याची पोळी लाटून घ्यायची आहे. बघा, पातळ लाटायचं आहे, जाड अजिबात ठेवायचं नाही. जाड ठेवलं तर पुरी मऊ पडेल. ती पातळ लाटून घेतलेली आहे अगदी या पद्धतीने. आता काय करायचं, आपल्याला छोटं मी डब्याचं एक छोटं झाकण घेतलेलं आहे, बॉटलचं, डब्याचं. तुम्हाला ज्या पाहिजे आकारात पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही. आता मी छोटे छोटे पापडी करून घेणार आहे. फोकनी फक्त असं थोडंसं त्याला टोचे देऊन घ्यायचे, म्हणजे त्या फुगणार नाही आणि छान कडक कुरकुरीत होतील. बघा, या पद्धतीने. बघा, मस्त अशा आपल्या पुऱ्या तयार आहेत. या पद्धतीने मी आता करून घेतेय सगळ्या.
मी पुऱ्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत या पद्धतीने. आता तेल आपल्याला खूप गरम नाही होऊ द्यायचं आहे आणि जितक्या आपल्या कढईत बसतील ना तितक्या टाकून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने. नंतर ते आपोआप सुट्ट्या होतात. एक एक दोन दोन नाही तळायच्या आहेत, जितक्या तुमच्या कढईत बसतील तितक्या सगळ्या टाकून घ्यायच्या. मीडियम गॅसवर आपल्याला आता या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. छान असा कलर आलेला आहे तांबूस. अगदी बारीक गॅसवर मी तळलेले आहे. मस्त आपल्या कडक कशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत, काढून घ्यायच्या बघा या पद्धतीने. मस्त अशा फक्त एकच वाटीमध्ये आपल्या किती छान अशा पापड्या तयार झालेल्या आहेत बघा. एकदम छान आणि अगदी खुसखुशीत, पण अजिबातही तेलकट नाही. मस्त अशा आपल्या पापड्या पण तयार झालेल्या आहेत. त्यानंतर मी इथे बघा चाटसाठी मस्त बनवली हिरवी चटणी. थोडासा घेतलाय कांदा. तुम्ही कांदा जर खात नसाल तर स्किप केला तरी चालेल. कोथिंबीर, त्यानंतर शेव आणि चिंचेची चटणी. हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी कशी बनवायची हे मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा. त्यानंतर मी इथे घेतलेली थोडीशी जिरे पावडर, त्यानंतर आपलं लाल तिखट आणि चाट मसाला आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे. मस्त अशा छान खाली पुऱ्या ठेवून घ्यायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर त्यावर टाकून घ्यायचा आपल्याला बटाटा. असं जर चाट तुम्ही मुलांना केलं ना, खूप मुलं खुश होऊन जातात. मस्त मुलंच काय मोठ्यांनाही हल्ली आवडतं असं चाट. तुम्ही पाहिजे तर इथे काकडी किंवा मग गाजर, बीट असंही टाकू शकता, तुम्हाला अजून जर पौष्टिक बनवायची असेल तर. त्यानंतर मी थोडासा इथे कांदा टाकून घेतेय. तुम्ही कांदा बटाट्यात मिक्स केला तरी चालेल बघा या पद्धतीने. त्यानंतर टाकून घेतेय दही. टाकून घ्यायची आपल्याला हिरवी चटणी, चिंचेची चटणी थोडीशी टाकून घ्यायची, शेव, डाळिंबाचे दाणे, चाट मसाला, जिऱ्याची पावडर आणि थोडंसं टाकून घ्यायचं आपल्याला तिखट. तर तुम्ही अशा साईडनी पण छान पुऱ्या लावू शकतात आणि या चमच्याच्या ऐवजी पुरीनेच खाल्लं तरी छान वाटतं बघा. मस्त अशी आपली चाट तयार आहे. माझी आजची व्हिडिओ कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि असं चाट या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी नक्की करा.